टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, क्या हुआ तेरा वादा हे तुमचं आंदोलन अत्यंत परिणामकारक सध्या मराठवाड्यात ठरलेलं आहे आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढताय विभागीय आयुक्त कार्यालयावरती, काय सांगाल? हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर घेतलेले आहेत, ट्रॅक्टर आमच्याकडे आहे, याचं काहीच काम नाही सध्या। कारण ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची भयावह स्थिती आहे, कर्जाचा प्रश्न आहे, कर्जमुक्ती करतो म्हणून सांगितलं होतं, विम्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, सौर ऊर्जा देतो म्हटले 6-6 महिने 8-8 महिने झाले सौर ऊर्जाचे पंप मिळत नाही, सगळे खोटे आश्वासन आहे। आता गावागावात जातो तर खत मिळत नाही, युरिया बेभावाने मिळतं। मी आता ते पाठवणार आहे सगळीकडे की खोट्या पावत्या दिल्या जातात, कोणाचं कोणावर नियंत्रण नाही, कोणाचं कोणात पायपोस नाही, म्हणून शेतकऱ्यांचे हाल होतात। आणि त्याच्याविरुद्ध आम्ही ही भूमिका घेतली क्या हुआ तेरा वादा, कारण सरकारने सत्ता येताना अशा पद्धतीनं वादे केले होते, परंतु याच्यातला कोणताही वादा पूर्ण होत नाही आहे। पण आज फक्त छत्रपती संभाजीनगरलाच नाही तर मराठवाड्यातल्या सगळ्या तालुक्यात आणि जिल्ह्यांमध्ये सुद्धा कुठे ट्रॅक्टर मोर्चा आहे, कुठे बैलगाडी मोर्चा आहे, म्हणजे थोडक्यात आज मराठवाडा जाम होणार आहे। बिलकुल, आज आणि उद्या पण आहे। आज तालुक्याच्या ठिकाणी, उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी। आज आम्ही सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी बैलगाडी आणि ट्रॅक्टरचे मोर्चे ठेवले। पोलीस ठिकठिकाणी आडवाआडवीचे प्रयत्न करतात, परंतु यालाही शिवसैनिक आम्ही, पोलिसांनी अडवू नये तर काय करू, आमचं आंदोलन ताकदीनं होणार आणि उद्या चक्का जाम आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी। आणि शिवसैनिकांनी सगळे शेतकरीसुद्धा प्रचंड, कारण आम्ही गावागावात आता गाव बैठका घेतल्या, प्रत्येकाने 15, कोणी 20, कोणी 25, ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार सगळ्या ठिकाणी गावागावात शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आज संभाजीनगरमध्ये तुम्ही क्रांती चौकापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जात आहेत, शेकडो ट्रॅक्टर असणार आहेत, त्यामुळे शहरसुद्धा जाम होऊन जाईल आज। नाही, आम्ही त्याची खबरदारी घेतो आहे। आम्ही असे रस्ते निवडले की जिथून आणि लवकर, आमचं सकाळी सकाळी आंदोलन सोडून एक लवकरच संपणार आहे, ट्रॅफिकच्या वेळेवर संपवायचं, आम्हालाही त्याची काळजी आहे। पण आमचं आंदोलन शिस्तीत होईल, कुठेही लोकांना त्रास होणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा जवळपास 150 स्वयंसेवकाची शिवसैनिक रस्त्यावर उभे आहेत। त्यामुळे आंदोलन शांततेत व्यवस्थित ट्रॅफिकला नियमाला धरून होईल। या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला काय सांगाल? क्या हुआ तेरा वादा, हेच सरकारला सांगायचं की तुम्ही वादे केलेले, सगळ्या वाद्याचे भाषणं मी गावोगाव वाचून दाखवते, फडणवीसांचे, शिंदेंचे, अजितदादांचे, यांनी जे जे वायदे केले होते इलेक्शनच्या वेळेस सगळे मी व्हिडिओ वाजून दाखवतो आणि आता ते काय बोलतात ते वाचून सगळीकडे दाखवतो आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो काल घडलेली घटना आहे, प्रकाश महाजन यांना नारायण राणेंनी धमकी दिली आणि ती धमकी दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनी सुद्धा दंड थोपटत, मांडी थोपटत नारायण राणेंना आव्हान दिलं की मी क्रांती चौकात येतो, मला उलट्या करून दाखवा किंवा येऊ का कणकवलीत, असं सुद्धा त्यांनी आव्हान दिलं। मला वाटतं प्रकाश काकांनी या राणेविनेच्या नादी लागू नये। ही लोक 17 पक्षात फिरलेले, तुम्ही प्रमोद महाजनांचे भाऊ आहेत, मोठा वारसा आहे, राणेविनेच्या नादी प्रकाश काकांनी लागूच नाही असं माझं म्हणणं आहे। पण नारायण राणेंची धमकी दिली त्याच्याकडे कसं बघता? नारायण राणे धमक्या देत होते, नारायण राणेच्या धमक्याला मला असं वाटतं घाबरण्याची गरज नाही। रोज आता ते आता शब्द चांगला नाही वाटणार तो, पण तो रोज अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं बोलणं वगैरे, याला कोण दखल घेतं? मला वाटतं अशा वायफळ गप्पांकडे कोणाचं लक्ष नसतं आणि अशाला आपण फार व्हॅल्यू पण देऊ नये। नितेश राणेंनी बाप हा शब्द जो काढला त्याच्यावरून सध्या चर्चा सुरू झालेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा सगळ्यांचा बाप आहे। ही फडणवीसांनी म्हणून दाखवावं की मी बाप म्हणून सगळ्यांचं, मग बोलू आपण। नितेश राणे काय बोलतो, नितेश राणे कोणाला बाप म्हणाल त्याला आपण काय करायचं? फडणवीसांनी म्हटलं तर त्याला बोलतात। मी ते सांगितलं, नितेश राणेंच्या वायफळ गप्पांकडे आपण लक्ष देऊ नये। ह्या बाप मुद्द्यावरूनच ठाण्यामध्ये एक बॅनर लागलेला आहे आणि त्या बॅनरवरती उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांचे फोटो आहेत आणि 2 मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा असं सांगत नितेश राणेंना सुद्धा डिवसलं आहे की देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाही तर मी तुषार दिलीप रसाळ, कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता बाप आहेत, असं ते बॅनर। नाही, ठीक आहे, असं म्हणणं ज्यांनी म्हटलं असेल त्यांनी, परंतु जे उद्धवसाहेब आणि राजसाहेबाच्या विषयी ठिकठिकाणी ज्या प्रतिक्रिया येतात ह्या मला वाटतं जनतेच्या मनातल्या, आमच्या शिवसैनिकाच्या मनातल्या तर आहेच। शेवटी आपली नाळ एक आहे सगळ्यांची, मला वाटतं या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशा प्रकारची इच्छा आहे। बाकी जे कोण रसाळ यांनी बॅनर लावलं ते त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या, मला वाटतं हे सगळ्यांचंच असतं, हे असं कोणालाही काय म्हटल्याने थोडी त्याला अर्थ असतो काय।
देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा म्हटलं की कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. मी संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे असं फडणवीस म्हणालेत. तर दुसरीकडं बापाच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा शिवसेनेचा एक मंत्री तो म्हणाला की बाळासाहेब ठाकरे आमचा बाप आहेत. बरोबर आहे ना, बाळासाहेब तर आहेतच ना, परंतु देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानंतर मागच्या वर्ष 2 वर्षात हे राणे काय काय बडबड करतात, कशा पद्धतीनं बडबड करतात, शब्दाची भाषा काय आहे. मग तो हे भारतीय जनता पार्टीचे ते आमदार निवडून आले, तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा मला वाटतं त्यांनी अशा वायफळ मंत्र्यांना योग्य तो लगाम लावला पाहिजे ना. बोलतच राहतात, होत काही नाही त्यांनी, आम्हाला मान्य आहे, पण बोलतच राहतात, याला काय अर्थ आहे का. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पडघम आता वाजायला सुरुवात झालेली आहेत. मुंबई महापालिकेत 227 प्रभाग होणार आहेत. तर आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा 29 प्रभाग म्हणजे 4 वॉर्डांचा मिळून एक प्रभाग अशा स्वरूपाची रचना आहे. सिस्टीम ही संभाजीनगरात आत्तापर्यंत कधी बहुसदस्यीय रचना झाली नव्हती, पहिल्यांदा ती होती आहे. ठीक आहे, आता सरकारने जे ठरवलं ते खरं तर 1 सदस्य असावे अशीच आमची भावना होती, पण आता जे सरकारने निर्णय केला त्या हेतून आम्ही तयारी लागू. मुंबईत तर तयारी ऑलरेडी झालेली आहे, बाकी सगळ्या ठिकाणी तयारीला शिवसेना लागली. प्रत्येक ठिकाणी शिवसेना नेत्यांना नेमलेलं आहे. ते त्या भागाचा रिव्ह्यू आमचा जवळपास पूर्ण झालेला आहे. जशी प्रभाग रचना होईल तशा उमेदवाराच्या निवडीच्या प्रक्रियेला आम्ही सुरुवात करू. परदेशात जे खासदार गेले होते त्यांच्या शिष्टमंडळाची नरेंद्र मोदींनी भेट केली आणि खास करून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. हा मला असं वाटतं आपल्या संस्कृतीचा भाग आहे. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, त्याच्यात विचारलं तर फार नवल नाही आहे. कारण शरद पवार साहेब रोज सगळ्यांना दिसतातच आहे. काल एवढ्या मोठ्या याच्यात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात ते होते, पण तो विचारपूस करणं नाही काय, मला वाटतं आपल्या भारतीय संस्थेचा भाग आहे, ते चांगलंच आहे, त्यात काय वाईट असेच कारण. कालचे हे दोन्ही मेळावे पार पडले. दोन्ही मेळाव्यात वेगवेगळे संकेत देण्यात आले. त्यात महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटलांनी राजीनाम्याची सूचक इशारा दिला. हो, ते मी पाहिलं आणि ऐकलं की जयंत पाटील म्हटलं की मी 8 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष. मला वाटतं अशा पद्धतीनं फेरबदल किंवा खांदेबदल सगळ्याच पक्षात होत असतात. त्याच्यात फार आश्चर्य किंवा मोठी गोष्ट होईल किंवा होत आहे असं मानण्याचं मला वाटत नाही काही कारण आहे. काल अजित पवार गटाचा मेळावा झाला. त्याच्यामध्ये 3 व्यक्तींनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्याच्यात हासन मुश्रीफ म्हणाले की अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण 1 नंबरला असलं पाहिजे. तटकरेसुद्धा म्हणाले की अजितदादांनी राज्याचं नेतृत्व करावं. आणि नरहरी झिरवळ म्हणाले की अजित पवार हे उच्च पदावर गेल्याचं पाहायचं आहे. भावना प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या असतात. प्रॅक्टिकल काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. मला वाटतं अजितदादा चांगलं बोललेले मी ऐकलं की बेरजेचं राजकारण म्हणून मी भारतीय जनता पार्टीसोबत आहे ही त्यांनी भूमिका मांडली. मला असं वाटत नाही येणाऱ्या काळात या सगळ्या राजकारणात अजितदादा, कारण मला असं वाटतं या महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री कोणाचं सरकार येऊ, अजितदादासाठी उपमुख्यमंत्रीपद राखीवच दिसतंय. बरं, यातलं आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य काल अजित पवारांनी केलं ते म्हणजे पैसे काही मी खिशात घेऊन फिरत नाही. बरोबर आहे, अर्थमंत्रीकडे पैसे घेऊन एक व्यवस्थेचा भाग येतो. आता आमचं सरकार असताना हे लोक अजितदादा असं करतात तसं करतात म्हणूनच फुटले होते ना. पण शेवटी अर्थमंत्री अजितदादासारखा कडक माणूसच असला पाहिजे. नरम माणूस असला तर तो काही करतो, कुठं काही उधा माधा ज्याला म्हणता तो करतो. अजितदादा आहे थोडंसं वळण लावू शकतात, लावण्याचा ते प्रयत्न करतात. आता यांना सवय लागलेली आहे 200 कोटी 300 कोटी एवढं तेवढं, आता ते मिळणार नाही. कारण मला वाटतं एक राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा दादा प्रयत्न करतात, तर ह्या सगळ्या गोष्टी होणार. अजित पवार म्हणतात की काही जण जाणीवपूर्वक बदनामी करतायत. सामाजिक न्याय विभागावर अन्याय केल्याचा काहींनी आरोप केला, पण आदिवासी विकास विभागाला सुद्धा निधी वाढवला हे मात्र पुढे येत नाही. हे बघ, सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलाच नाही पाहिजे, कारण सामाजिक न्याय विभागच आपण कशासाठी सुरू केलेला आहे. नाही तर रुटीनमध्ये राहायला पाहिजे होतं. आणि विशेष करून सामाजिक न्याय का आपण विभाग निर्माण केला आहे की जे दुर्लक्षित घटक होते त्यांना न्याय द्यावा, आणि मग तुम्ही त्याच घटकाचा निधी जर इकडे तिकडे नेत असाल तर मला वाटतं तो चुकीचा आहे. आदिवासी विभागाचा निधी आदिवासींसाठी वापरला जातो, सामाजिक न्याय विभागाचा निधी वेगळ्या गटासाठी वापरला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला गेला हे तर सत्यच आहे. तुम्ही दुसऱ्या खात्याचं का नाही वळवत? तुम्ही हेच खाते तुम्हाला का पडलेले आहे? जलसंधारणचं करता का, जलसंपदाचं करता का, MMRDAचं करता का, सिडकोचं करता का, या खात्याचे वळवता का तुम्ही पैसे? तुम्ही याच खात्याचे का वळवता?
याचा अर्थ जाणीवपूर्वक वळवता तुम्हाला सामाजिक न्याय द्यायचाच नाही या राज्याला. या राज्यात जे जे सामाजिक दुर्लक्षित घटक आहे त्याच्यावर असाच अन्याय तुम्हाला करायचा आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू होते सुनील खराटे ते भाजपात जाण्याची शक्यता आहे. कुठले ते बहुतेक विदर्भातले आहेत. त्यांचा बावनकुळे आणि रवी राणांसोबतचा एक फोटो समोर आल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. सुनील खराटे असं त्यांचं नाव. दुसरे खराटे कोण आहे? नाही, सुनील खराटे ज्यांनी राणांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. खूप कमी मतं पडले होते त्यांना. बाकी काय? बच्चू कडूंचं 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अजून उपोषण काही सुटलेलं नाही. अनेक जण जाऊन त्यांची भेट घेत आहेत. मात्र बच्चू कडू त्यांच्या आंदोलनावर अन्नत्याग उपोषणावर ठाम आहेत. बच्चू कडूंना सरकार असताना या विषयाची जाग आलेली नव्हती असं स्पष्टपणे बोलावं लागेल. ठीक आहे, आंदोलन योग्य भूमिकेसाठी ते करतायत, परंतु बच्चू कडूंनी सरकारमध्ये असताना या भूमिका का मांडल्या नाही हा पण मुद्दा आहेच ना. हे विषय काय आजचे निर्माण झालेले का? आधीपासूनचे आंदोलन करतात, ठीक आहे, पण तो आंदोलन राजकीय अँगलनी करतात की खरोखर प्रश्न सोडवण्यासाठी करतात हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.